क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत तालुक्यातील कोंदिवडे खांडपे येथील शाळकरी मुलींनी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात उठवलेल्या आवाजाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट फोनवरून दखल घेतली। नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या मुलींशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले। अन्यायाविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, मग तो सत्तेच्या विरोधात असो किंवा विरोधकांच्या, त्यात आम्ही असलो तरी आवाज उठवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली। तसेच भविष्यात दमदाटी अथवा त्रास झाल्यास आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या कोर कमिटीने आज खांडपे येथे मुलींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यांच्या धाडसाचे कौतुक करताना मुलींना सायकली देण्याची घोषणाही करण्यात आली। या मुलींनी काही दिवसांपूर्वी कोंदिवडे खांडपे रस्त्याच्या दुरावस्थेची स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग केली होती। हातात छत्रीचा माईक आणि मोबाईल कॅमेरा घेत त्यांनी रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी आणि नागरिकांना होणारा त्रास कॅमेऱ्यात कैद केला होता। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली। गावातील 3 शाळकरी मुलींनी केलेल्या या छोट्याशा मीडिया रिपोर्टने प्रशासनाला जागे केले। मोठ्या माध्यमांच्या बातम्यांपेक्षा गावातील मुलींच्या हातातील मोबाईल कॅमेरा अधिक प्रभावी ठरल्याचे कोंदिवडेच्या घटनेने दाखवून दिले। दरम्यान या शाळकरी मुलींच्या कार्याची दखल घेत शिवसेना युवा सेनेची कोर कमिटी आज कर्जत खांडपे येथील मुलींच्या घरी पोहोचली। मुलींच्या आणि पालकांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले। यावेळी युवा सेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, सिद्धेश शिंदे, अश्विनी पवार, उपसचिव रणजित कदम, विस्तारक बाळा लोकरे, वरद सावंत, श्रुतिका कदम, सहसचिव जसप्रीत सिंग वडेरा, तसेच कर्जत तालुका ॲडव्होकेट संपत हडप, विधानसभा अधिकारी कल्पेश खडे, पंकज म्हसे, चेतन गुरव, प्रशांत शहा, केतन देशमुख, परशुराम लोबो आणि योगेश थोरवे उपस्थित होते। हॅलो हॅलो, हा नमस्कार, काय नाव तुझं ताई? माझं नाव नेहा आत्माराम घरे। अरे वा, तुमचं बाकीच्यांची पण सांगा। बाकीच्यांच्या दोघांची? माझं नाव ज्योत्स्ना रविदास मुकणे आणि माझं मानसी दिनेश पवार। नाही, तुम्हाला नुसतं मी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि खरोखर तुम्ही एक चांगलं काम केलंय। मला वाटतं इतर विद्यार्थ्यांना तुम्ही आता प्रेरणा दिलेली आहे की जिथे जिथे अशी परिस्थिती तिथे तिथे आवाज उठवण्याचा। तर तुमच्या हिमतीची दाद देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला। धन्यवाद। हा ताई, आणि काही कधी लागलं तरी आम्हाला तसंच, म्हणजे एकतर अर्थात सोशल मीडिया तर आहेच, तुम्ही असा प्रश्न सगळ्याच राजकीय लोकांना इन्क्लुडिंग आम्हाला सत्ताधारी लोकांना, विरोधी पक्षांना विचारत राहणं गरजेचं आहे। हीच हिंमत गरजेची आहे नेहमी। आणि दुसरं म्हणजे कधीही कोणी तुम्हाला
या निमित्ताने कोणी सतवायला आलं तर आम्हाला हाक मारा, आम्ही सोबत उभे राहू. हो हा हो चालेल. तुम्ही कुठे राहता? कर्जतच्या आसपास राहता? हो कर्जत आतमध्ये. अरे वा, चालेल हा चालेल. शुभेच्छा. आणि तुमच्या आई वडिलांना पण सांगा की खरोखर चांगली कामगिरी केलेली आहे. हा. ते वडील आहेत त्यांचे. नमस्कार नमस्कार साहेब, जय महाराष्ट्र. नमस्ते, जय महाराष्ट्र. नाही, चांगले त्यांनी हिंमत दाखवली आहे. हो, हो. तर तुम्हाला अभिमान असायला पाहिजे त्यांचा. साहेब आज सकाळी शाळेत जे शिकवतात तेच त्यांना ते करावं लागतं ना, असं आहे. बरोबर. नाही नाही, पण चांगलं त्यांनी म्हणजे काय आहे की विषय किती एखादा इग्नोर होऊ शकतो आणि कसं त्याला हे आणायचं, सॉटलेट आणायचं, हे तिघींनी दाखवलेलं आहे. खरोखर चांगलं काम केलं. येस, थँक्यू साहेब Yes. फोन केल्याबद्दल. हा? आणि काही लागलं तर सांगा आम्हाला, आम्ही आहोतच. हो, साहेब. तिथे- हा? Yes. हो हो साहेब. ओके. ओके, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.